राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी
यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा कृष्णेजिया, कुंडलिया धावत कृष्णेजिया, कुंडलिया धावत कृष्णेजिया. कवतुक वाटे झाली या वेदात, कवतुक वाटे झाली या वेदात, कवतुक वाटे झाली या वेदात, कवतुक वाटे झाली या वेदात. नाम मंगलाचे तेने गुणे, नाम मंगलाचे तेने गुणे, नाम मंगलाचे तेने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा कृष्णेजिया, कुंडलिया धावत कृष्णेजिया, कुंडलिया धावत कृष्णेजिया. तुका मने मुक्ती परिचली नोबरी, तुका म्हणे मुक्ती परिली नवरी, तुका मने मुक्ती परिचली नोबरी, तुका म्हणे मुक्ती परिली आता नवरी. दिवस चारी खेळी मेली, आता दिवस चारी खेळी मेली, आता दिवस चारी खेळी मेली. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा कृष्णेजिया, कुंडलिया धावत कृष्णेजिया, कुंडलिया धावत कृष्णेजिया. विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, 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 हरि हरि विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. होबा 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 होबा. याजसाठी केला होता अट्टहास, 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 याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा कृष्णेजिया, कुंडलिया धावा. आ आ आ
गरे सा पद सारे रे सा गरे सा सारे गरे गा पग पद पद सा सा द पद पग पग रे गरे सा सारे गा गरे गा पग पद द पद 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 सा द पद पग ग पग रे गरे सा पद सारे गा गरे सा सा ग गरे रे सा सा द पद सारे गा गरे सा रे ग ग रे ग ग रे ग ग रे ग सारे रे रे सारे रे सारे रे रे सारे रे रे ग ग रे ग ग रे ग ग रे ग सारे रे सारे रे सारे रे सारे पद सारे गा गरे सा सा ग गरे रे सा सा द पद सारे गा गरे सा सा ग गरे रे सा सा द पद सारे गा गरे सा कुंडलिया धावा तृष्णेची पद सारे ग 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 रे ग रे ग रे सा पद सारे ग 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 प ग द प ग रे सा सारे ग रे ग प ग प द पद सा सा द प द प ग प ग रे सा सारे ग रे ग प ग प द पद सा सा द प द प ग प ग रे सा पद सारे ग ग रे सा सा ग ग रे रे सा पद सारे ग ग रे सा रे ग ग रे ग ग रे ग ग रे ग ग रे 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 ग ग रे ग ग रे ग ग रे ग ग रे 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 पद सारे ग ग रे सा सा ग ग रे रे सा द पद सारे ग ग रे सा कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेची आदनी दे पावलो धावा आदनी दे पावलो विसा छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज सद्गुरु जोग महाराज की जय। याजसाठी केला होता टाहास शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या कवतुक वाटे झाली या वेचाचे नाव मंगलाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या तुका म्हणे मुक्ती परिनिली नवरी आता दिवसचारी खेळी मिळी आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या विठ्ठल विठ्ठल
याजसाठी केला होता टहास शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलं विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया तडिद्वास सन्नील मेघाव भासम रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरम त्विष्टिकायां समन्यस्तपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगाकारू प्रथम नमना पांडुरंगाकारू प्रथम नमना पांडुरंगाकारू प्रथम नमना पांडुरंगाकारू प्रथम नमना पांडुरंगाकारू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मजरद ही सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुर मनवणी विशेषवत्यादरु विवेकावर यायसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल याजसाठी केला होता टहास याजसाठी केला होता टहास शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत हृदय सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा गोड असा सुंदर असा 4 चरणांनी सजलेला आणि जगद्गुरु तुकोबांच्या गाथ्यामध्ये जी अनेक प्रकरण आहेत त्या अनेक प्रकरणापैकी अद्वैतपर प्रकरणातील अभंग कैलासवासी सुखदेव बाबा दामो विघ्ने बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने या ठिकाणी कीर्तन रूपे सेवेकरता उच्चारलेला आहे। बाबांचा जो कुटुंब परिवार आहे त्यांच्या ज्या पत्नी आहे गंगा भागीरथी अलकाताई सुखदेव विघ्ने त्यांची मुलं आहे श्री नितीन दादा सुखदेव विघ्ने मुलगी आहे रोहिणीताई नितीन आहेर तदनंतर सौ सरलाताई नवनाथ निकम सौ मनीषाताई नितीन विघ्ने सुनबाई आहे सौ सुनंदा मावशी लक्ष्मण मोरे बहीण आहे तदनंतर चंद्रभान बाबा दामो विघ्ने भाऊ आहे श्री बाळासाहेब बाबा दशरथ विघ्ने भाऊ आहे श्री केदू बाबा शंकर विघ्ने भाऊ आहे श्री सर्जेराव माधव विघ्ने भाऊ आहे आणि श्री दत्तात्रय दादा लक्ष्मण विघ्ने पुतणे आहे। हा त्यांचा सर्व कुटुंब परिवार भगवान परमात्मा या विघ्ने परिवाराला
हे दुःख झेलविण्याचा पेलविण्याचं सामर्थ्य या कुटुंबाला, या विघ्ने परिवाराला देव. यातून बाहेर पडण्याचं सामर्थ्य भगवान ज्ञानोबा या कुटुंबाला देव. अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करून सेवेला आरंभ करूया. हरी विठ्ठल 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 जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत बहिणाबाई महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग हा तुकोबरायांचा आहे. गोड असा सुंदर असा 4 चरणांनी सजलेला आहे आणि अद्वैत प्रकरणातील आहे. वैकुंठवासी बाबांच्या श्राद्धानिमित्तानं आज या ठिकाणी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला आहे. आजची कीर्तन सेवा ज्यांच्या माध्यमातून पोहोचली हा समस्त वेघणे परिवार, त्याच्यामध्ये आमचे सैनाथ भाऊ वेघणे असेल, वैकुंठवासी बाबांचे चिरंजीव असतील, यांच्या माध्यमातून समस्त वेघणे परिवाराच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आली. कीर्तनासाठी उपस्थित आमच्या सर्व श्री संत बहिणाबाई वारकरी शिक्षण संस्थेच्या आमच्या सर्व विद्यार्थिनी, युवा कीर्तनकार त्रिवेणी दिदी सरकटे, युवा कीर्तनकार देवनी दिदी मोरे, युवा कीर्तनकार ईश्वरी दिदी डुमरे, या गावच्या दर्पण असेल, आमचा समाधान दादा असेल आणि सर्व संस्थेतील विद्यार्थिनी, विनेकरी बाबा, तुळशीवाल्या मावशी, टाळकरी मावशी, या ठिकाणी उपस्थित माझे चुलते भागीनाथ काका जगताप, आमच्या काकू आहे, त्यांचंही तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. माझ्यासोबत आलेले माझे पतिदेव हरिभक्तपरायण, जे गोड अशी मृदंगाची साथ करत आहे, आदरणीय हरिभक्तपरायण मृदंग विशारद रामेश्वरजी महाराज सोनवणे, त्यांचंही या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. समोर बसलेले सर्व पाहुणे मंडळी, आमचे डोंगरे बाबा असेल, समाधानचे आजोबा असेल, बरीच मंडळी या ठिकाणी, ज्ञात अज्ञात मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांची नावं उल्लेख न करता आपण सर्वांच्या चरणावरती प्रणाम दंडवत करून, सोबदार काका आहे आणि साऊंड अतिशय गोड आहे, एकदा साऊंडसाठी जोरदार टाळी वाजवा. अप्रतिम आहे. तुमचेही दादा व्यासपीठाच्या वतीने आभार. समोर कॅमेरेवाले दादा आहे, यूट्यूब चॅनल आहे, काय नाव? कीर्तनमाला यूट्यूब चॅनल दादा, तुमचं या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. उर्वरित वेळेमध्ये सेवेचं चिंतन. विठ्ठल विठ्ठल अभंग हा तुकोबरायांचा आहे. गोड असा सुंदर असा 4 चरणांनी सजलेला आहे आणि तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये जी अनेक प्रकरण आहे, त्या अनेक प्रकरणापैकी अद्वैतपर प्रकरणातील अभंग या ठिकाणी बाबांच्या श्राद्धानिमित्तानं सेवेकरता उच्चारलाय. खऱ्या अर्थानं आज आजोबांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. नाव आहे सुखदेव बाबा वेघणे. सुखदेव बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. सर्वप्रथम श्राद्ध कशाला म्हणायचं याच्यावरती आपण 5 मिनिट चर्चा करू, 5 मिनिट चिंतन करू, नाही का? नाहीतर सगळं कीर्तन श्राद्धावरती व्हायचं, कारण निमित्त श्राद्धाचं आहे. कीर्तन घरभरणीचं केलं तर चालेल का? चालणार नाही. कीर्तन श्राद्धाचं आहे म्हणून श्राद्ध कशाला म्हणावं, शास्त्राच्या भाषेमध्ये श्राद्ध कशाला म्हणायचं? शास्त्रकार सांगतात, श्रद्धया जायते इति श्राद्धः. श्राद्ध त्याला म्हणावं जे श्रद्धेतून केलं जातं, जे प्रेमळ अंतःकरणानं केलं जातं, जे स्वच्छ अंतःकरणानं केलं जातं, त्याला काय म्हणावं? बोला ना. श्राद्ध असं म्हणावं. बहुतेकदा श्राद्ध त्याला म्हणायचं जे प्रेमळ अंतःकरणानं केलं जातं. नाहीतर काही लोक भला मोठा 1 एकर 2 एकरचा मंडप टाकतात, पण त्या कार्यामध्ये थोडासा विको कमी राहू द्या, ट्रबल वाढवा, बास वाढवा. भला मोठा 1 एकरचा 2 एकरचा मंडप टाकतात, परंतु त्या कार्यामध्ये समर्पक भाव नसतो, शुद्ध भाव नसतं, शुद्ध अंतकरण नसतं. श्राद्धाची व्याख्याच आहे, कार्य छोटं करा अगर कार्य मोठं करा. ऐकताय ना?
भला मोठा 2 एकरचा मंडप टाकला, कार्य ज्याच्या त्याच्या हा परिस्थितीचा प्रश्न आहे. तुम्ही कार्य छोटं करा, अगर कार्य मोठं करा, पण त्या कार्यामध्ये शुद्ध आणि समर्पक भाव असला पाहिजे. नाहीतर भलं मोठं श्राद्ध करताय पण शुद्ध भावच नाही. लोकांनी मला फक्त चांगलं म्हणावं यासाठी जर तुम्ही श्राद्ध करत असाल, काही काही श्राद्ध घालतात, म्हणतात गावात असं कोणी भोजन दिलं नसेल, पंचपक्वानाचं भोजन गाव जेवलं पाहिजे म्हटले, संपूर्ण तालुका जेवला पाहिजे, पण लोकांनी मला चांगलं म्हणावं यासाठी नाही. कार्य छोटं करा, अगर कार्य मोठं करा, पण त्या कार्यामध्ये समर्पक भाव असलाच पाहिजे. गीता जरी असेल, भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवान तोच उपदेश करतात. अर्जुना, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपरुहत मश्नामी प्रयतात्मनः. कार्य छोटं करा, अगर कार्य मोठं करा, पण त्या कार्यामध्ये समर्पक भाव असू द्या. श्राद्ध छोटं करा. बऱ्याचदा मायबापाचं श्राद्ध घालण्यावरून लोकांचे भांडणं होतात. आईचं मी घातलं, मोठ्याला बापाचं घालायला काय होतं? मोठे म्हणतात बापाचं मी घातलं, मग लहान्याला आईचं घालायला बोला ना काय होतं? ज्यांनी हाडाची काडक केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला नाही का, आमच्यासाठी राबराब राबले, खऱ्या अर्थानं रक्ताचं पाणी ज्यांनी आमच्यासाठी केलं, ऊसतोडी ज्यांनी आमच्यासाठी केली, त्या मायबापाचं श्राद्ध घालण्यावरून आणि दशक्रिया घालण्यावरून जर भांडणं होत असेल तर याच्या इतकी दुसरी शोकांतिका जगाच्या पाठीवर कोणतीच नाही. विठ्ठल 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 मायबापाचं श्राद्ध घालण्यावरून भांडणं झाली पाहिजे. बाबा हे पुण्य माझ्या पदरात आलं पाहिजे. 2 लेकं असेल, 3 लेकं असेल, 4 लेकं असेल, घालण्यावरून भांडणं व्हायला पाहिजे. मी घालतो, मला घालायचं आहे, हे पुण्य माझ्या पदरात पडलं पाहिजे. तुम्ही इकडे लक्ष द्या. हे पुण्य माझ्या पदरात पडलं पाहिजे, याच्यावरून भांडणं झाली पाहिजे. पण घालणार नाही याच्यावरून भांडणं होतात. मीच काय एवढा खर्च करू? आईबाप काय फक्त माझेच आहे का? नाही का? ही वस्तुस्थिती या जगाच्या पाठीवर आहे. मला चकट्याला जन्म दिला का? मलाच एकट्याच्या नावावरती माझ्या प्रॉपर्टी केली का? मीच का म्हणून मायबापाला सांभाळू? ही आताची परिस्थिती आहे. मीच का म्हणून मायबापाच्या श्राद्धाचा खर्च करू? मी काय म्हणून मायबापाची दशक्रिया घालू? लक्षात ठेवा. मी काय म्हणून मायबापाला सांभाळू? माझ्यातच का आई वडील? बहुतेकदा परिस्थिती अशी होते, 2 लेक असेल किंवा 3 लेक असेल ना, एकाकडे 1 वर्ष वाटून घेतात मायबाप. एकानं 1 वर्ष सांभाळलं की दुसऱ्यानं 2रं वर्ष, तिसऱ्यानं 3रं वर्ष. मायबाप ही काय वाटण्याची गोष्ट आहे दादा, वाटण्याची गोष्ट आहे. ज्यांनी हाडाची काडक केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, ज्या मायबापानं आयुष्य सोबत घालवलं पती पत्नीने, म्हातारपणाला त्यांची वाटे व्हावे ही शोकांतिका आहे. 3 लेकं असेल तर मायबाप वाटून घेतात 1 वर्ष सांभाळायचा. आणि तसं जर जमत नसेल, एकानं आई सांभाळायची, एकानं बाप सांभाळायचा. म्हणून नुसतं सांभाळायचं नाही, ज्याच्यात राहतो ना त्याचं काम करायचं. मग ज्यांनी आयुष्य सोबत घातलं ना, एक लहानाच्या ओट्यावर बसतं, एक मोठ्याच्या ओट्यावर बसतं. दोघं फक्त टुळूटुळू एकामेकाकडे पाहतात. पण मायबाप ज्यांनी आयुष्यभर एकामेकाला साथ दिली ना, त्यांना म्हातारपणाला त्यांची वाटे करतो आपण. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून विनंती असेल माझी, श्राद्ध आहे ना, फार मोठं पुण्य लागत असेल आपल्याला, फार मोठा कृपा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये आपल्या पाठीशी लागत असेल तर मायबापाची वाटे करू नका. याला मी सांभाळलंय. आणि म्हणून असं म्हटलं जातं, कधी कधी माणसाला मुलगी लागते नाही का. ज्यावेळेस सगळ्या बाजूनी तो माणूस, ते मायबाप निराधार होतात ना, त्यावेळेस ती मुलगी त्या मायबापाचा सांभाळ करत असते. आणि म्हणून विनंती असेल माझी, सगळ्या गोष्टीवरून भांडणं व्हावे, पण मायबापाचं श्राद्ध आणि दशक्रिया सहकुशीनं करावं माणसानं. याच्याही पलीकडे जाऊन सांगेल, मेल्यानंतर श्राद्ध आणि दशक्रिया फार मोठी करण्यापेक्षा जिवंत असताना त्या मुलांनी मायबापाला जे हवंय ते वेळेवर दिलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल श्रद्धया जायते इति श्राद्ध. श्राद्ध त्याला म्हणतात जे प्रेमळ अंतकरणानं केलं जातं, जे स्वच्छ अंतकरणानं केलं जातं, जे शुद्ध भावनेनं केलं जातं, त्याला श्राद्ध म्हणावं. श्राद्धामध्ये समर्पक भाव असला पाहिजे. ऐका ना,
पहिली श्राद्धाची व्याख्या मी तुम्हाला सांगितली, जे श्रद्धेतून केलं जातं त्याला श्राद्ध म्हणावं. आपण जर काही ना म्हटलं ना बाबा श्राद्ध का घालतात, तो म्हणतो सोपई ना ज्योतिताई, मागून आलं पुढे चालला. मागचे घालतात म्हणून आपण घालतो. अरे बाबा तसं नाही, त्याच्या पाठीमागे काहीतरी शास्त्र आहे, त्याच्या पाठीमागे शास्त्रीय काहीतरी रिझन आहे. का घातलं जातं श्राद्ध? पितरांना सद्गती प्राप्त व्हावी याच्यासाठी, वंशाच्या कल्याणासाठी श्राद्ध घातलं पाहिजे. आपल्या पितरांना मुक्ती प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर श्राद्ध घातलं पाहिजे. आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर श्राद्ध घातलं पाहिजे. आपल्या पितरांना चांगला पुढचा जन्म मिळावा असं वाटत असेल, चांगल्या योनीमध्ये ते जावं असं वाटत असेल तर श्राद्ध व्यवस्थित घातलं पाहिजे. ऐका ना, श्राद्धाचे एकूण 5 प्रकार पडतात. किती? 5 प्रकार पडतात. ते 5 प्रकार कोणते? लक्षपूर्वक ऐका, सर्वांना माहीत पाहिजे हे प्रकार. बहुतेकदा तुम्ही ऐकले असेल, नसेल ऐकले मला माहीत नाही, परंतु आजच्या कीर्तनातून ऐकून जा. श्राद्धाचे 5 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे श्राद्धाचा. लक्षपूर्वक ज्याच्या ज्याच्या लक्षात राहिले त्याने घरी जाऊन नोट डाऊन करून घेतले तरी अडचण नाही, लिहून ठेवले तरी अडचण नाही. श्राद्धाचे 5 प्रकार आहे. पहिला प्रकार पडतो श्राद्धाचा पाक्षिक श्राद्ध. दुसरा प्रकार आहे श्राद्धाचा मासिक श्राद्ध. तिसरा प्रकार आहे श्राद्धाचा त्रयमासिक श्राद्ध. चौथा प्रकार आहे श्राद्धाचा कोणता? षण्मासिक श्राद्ध. आणि 5वा प्रकार आहे श्राद्धाचा वार्षिक श्राद्ध. बोला ना, तुम्ही झोपले नाही ना, जागे आहात ना? 15 या शब्दाला संस्कृत व्याकरणामध्ये पाक्षिक असा शब्द प्रयोग केला जातो, म्हणून पाक्षिक श्राद्ध. व्यक्ती गेल्यानंतर जे महिन्यानं केलं जातं त्याला म्हणावं मासिक श्राद्ध. कारण महिना या शब्दाला संस्कृत व्याकरणामध्ये मासिक असा शब्द प्रयोग केला जातो. मध्ये जे आपण महिने वगैरे जेव्हा घालतो ना व्यक्ती गेल्यानंतर, त्याला श्राद्ध असा शब्द प्रयोग शास्त्रामध्ये आला. मनाचे कान करून ऐका. पहिला प्रकार सांगितला मी कोणता? सगळं गेलं. पाक्षिक श्राद्ध. कोणतं? पाक्षिक श्राद्ध. बाबा दुसरा प्रकार मी सांगितला कोणता? मासिक श्राद्ध. ऐका ना, सोपे आहे शब्द लक्षात ठेवण्यासाठी, जास्त अवघड नाही संस्कृत जरी असेल तरी. पाक्षिक म्हणजे 15 दिवसाला केलं जाणारं श्राद्ध म्हणजे पाक्षिक श्राद्ध. व्यक्ती गेल्यानंतर जे महिन्यानं केलं जातं त्याला म्हणावं मासिक श्राद्ध. व्यक्ती गेल्यानंतर जे 3 महिन्यानं केलं जातं त्याला म्हणावं त्रयमासिक बोला श्राद्ध. कारण 3 या शब्दाला संस्कृत व्याकरणामध्ये त्रयः असा शब्द प्रयोग केला जातो. त्रयमासिक श्राद्ध. व्यक्ती गेल्यानंतर जे 6 महिन्यानं केलं जातं त्याला म्हणावं षण्मासिक श्राद्ध. कारण संस्कृत व्याकरणामध्ये 6 या शब्दाला षट असा शब्द प्रयोग केला जातो, म्हणून षण्मासिक श्राद्ध. आणि व्यक्ती गेल्यानंतर जे वर्षानं केलं जातं त्याला म्हणावं वार्षिक श्राद्ध. आपल्या भाषेमध्ये वर्ष श्राद्ध. कुठे निघालात? काही नाही, निघालो आम्ही सुखदेव बाबांच्या, बरोबर आहे ना, सुखदेव बाबांच्या श्राद्ध विधीसाठी निघालो. कुठे निघालात? नाही श्राद्ध विधी लवकर कळाला तर वर्ष श्राद्धाला चाललो. वेगळे परिवारामध्ये वर्ष श्राद्ध आहे, वर्ष श्राद्धाला चाललो. आणि शास्त्रीय भाषेमध्ये सांगायचं ठरलं तर पत्रिकेवरती आपण टाकताना काय टाकतो? प्रथम पुण्यस्मरण. कुठं निघालात? आपण नाही म्हणत चाललो पुण्यस्मरणाला, प्रथम पुण्यस्मरण नाही, चाललो वर्ष श्राद्धाला. शास्त्रीय भाषेमध्ये त्याला म्हणायचं वार्षिक श्राद्ध. व्यक्ती गेल्यानंतर जे वर्षानं केलं जातं त्याला म्हणावं वार्षिक श्राद्ध. आज खऱ्या अर्थानं सुखदेव बाबांचं जे आहे ते कोणतं? खरं तर धन्यता म्हणावी लागेल सुखदेव बाबांची. खरं तर यांचा शेवट गोड झाला म्हणायला काही अडचण नाही. त्याचं कारण असं आहे, माणसाचा शेवट गोड तेव्हाच होतो जेव्हा 2 गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये होतात. कोणता मुद्दा आहे तो? सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे ज्याच्या वर्ष श्राद्धाला आणि 10व्याला हरिकीर्तन आहे त्याचा शेवट गोड झाला. समजा शेवट गोड झाला. ज्याच्या वर्ष श्राद्धाला आणि खऱ्या अर्थानं पुण्यस्मरणाला दशक्रियेला हरिकीर्तन आहे त्याचा शेवट गोड झाला समजा. आणि ज्याला इच्छा मरण आलं, इच्छा मरण म्हणजे अंतकरणामध्ये मरता मरता भगवंताचं नाम घेत घेत देह ठेवणं, हा शेवट गोड आहे. विठ्ठल 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 विठ्ठल
कशाला म्हणावं हे तुम्हाला कळालं. कशाला म्हणतात श्राद्ध? जे श्रद्धेतून केलं जातं. नाही संस्कृत व्याख्या लक्षात राहिली तर मराठी ठेवा. संस्कृत व्याख्या आहे श्रद्धया जायते इति श्राद्ध, जे श्रद्धेतून केलं जातं. मराठी व्याख्या लक्षात ठेवा. जे श्रद्धेतून केलं जातं. नाही श्रद्धा लक्षात राहिली तर लक्षात ठेवा. जे प्रेमळ अंतकरणानं केलं जातं, जे शुद्ध भावनेनं केलं जातं, जे स्वच्छ अंतकरणानं केलं जातं, त्याला म्हणावं श्राद्ध. त्याला श्राद्ध म्हणायचं. लक्षपूर्वक ऐका. श्राद्ध कशाला म्हणावं हे कळालं तुम्हाला. श्राद्धाचे 5 प्रकार मी तुमच्या समोर मांडले. कोणकोणते? पाक्षिक, मासिक, त्रयमासिक, षण्मासिक आणि वार्षिक. म्हणजे तुमच्या माइंडमध्ये फिट झाले. विठ्ठल विठ्ठल श्राद्धावरती आपण खूप काही बोलण्यासारखं आहे, परंतु आपल्याला अभंगही सोडवणं गरजेचं आहे. श्राद्ध कोणी कोणाचं घातलं हे ऐकायचं असेल तर त्याला श्रीमद भागवत श्रवण करावं लागतं. श्रीमद भागवतामध्ये त्याचा विस्तारानं उल्लेख आहे. श्राद्ध खऱ्या अर्थानं धोंदुकारीचं घातलं. कोणी घातलं? गोकर्णानं घातलं. 7च दिवसामध्ये त्याला मुक्ती प्राप्त व्हावी याच्यासाठी श्रीमद भागवत कथा केली, तरी मुक्ती प्राप्त झाली नाही. गयेला जाऊन श्राद्ध घातलं तेव्हा त्याला मुक्ती प्राप्त झाली असं म्हणतात. इकडं श्राद्ध घालण्यापेक्षा पाप्यातला पापी असेल तर त्याचं श्राद्ध कुठं जाऊन घालावं? फिटले पितरांचे ऋण, फिटले पितरांचे ऋण, विठले पितरांचे ऋण, विठले पितरांचे ऋण. माझे झाले गयावर जन, झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन, झाले गयावर जन. फिटले पितरांचे ऋण, फिटले पितरांचे ऋण. विठली पितयाचे ऋण, विठली पितयाचे ऋण. फिटले पितरांचे ऋण. भाऊंसाठी टाळी वाजवा एकदा जरा. गोड प्रमाण दिलं, परफेक्ट प्रमाण. फिटले पितरांचे ऋण, माझे झाले गया वर्जन. ज्यांनी ज्यांनी गयेला जाऊन श्राद्ध घातलं. तुम्ही म्हणालात काय एवढं सोपं आहे काय गयेला जाऊन? पण जो गयेला गेला पितरांच्या मुक्तीसाठी, नंतर का होईना कधीतरी, नाही का, तिथं छोटंसं जाऊन श्राद्ध घातलं तर खऱ्या अर्थानं पितरांची मुक्ती होते. लक्षात ठेवा. गयेला गेल्यानंतर पाप्यातला पापी जरी असेल तर गयेला जाऊन श्राद्ध घालावं. तिथं गेल्यानंतर पाप्यातल्या पाप्याचा सुद्धा उद्धार. तुम्ही म्हणाल काही महती आहे का तिथली? ऐका ना. गयासूर नावाचा राक्षस गया तीर्थाला होऊन गेला. का घालावं तिथं जाऊन श्राद्ध? ऐकत आहे ना. गयासूर नावाचा राक्षस गयेला होऊन गेला. गयेला काय आहे? गयेला विष्णू पादुका आहे. काय आहे? भगवान श्री विष्णूच्या पादुका आहे. तिथं जाऊन काय श्राद्ध घालावं? गयासूर नावाचा राक्षस होऊन गेला. त्यानं ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून भयंकर तपश्चर्या केली ब्रह्मदेवाची, आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले. गयासुरा काय हवंय ते माग, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला काय लागतंय ते माग. इकडे 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 लक्ष द्या. तुला काय लागतंय ते मी द्यायला तयार आहे. गयासुरा मी तुझ्या तपश्चर्येवर प्रसन्न आहे. तुला काय हवंय ते माग. पण तपश्चर्या करून बिचारा एवढा उन्मत्त झाला होता. राक्षस होता ना. कोण होता? राक्षस होता गयासूर. उन्मत्त झाला होता. त्याला वाटलं मला काही मागण्याची गरज राहिली नाही. ब्रह्मदेव म्हटले काय मागायचं ते माग. तपश्चर्या कोणाची केली गयासुरानं? बोला. ब्रह्मदेवाची. ब्रह्मदेव माग म्हटल्यावर मी तुझ्यावर प्रसन्न आहे म्हटल्यावर ब्रह्मदेवाला उलटून बोलायला लागला. काय? तुलाच काय हवंय ते माग, मला मागण्याची गरज. ब्रह्मदेवाला तेवढंच लागत होतं, नाही का. आता ब्रह्मदेवाचं डोकं थोडंसं पुढं होतं. एक डोकं नाही ब्रह्मदेवाला. किती डोके? मग एका डोक्याचा आणि 4 डोक्याचा काही फरक आहे की नाही? तेवढं त्याचं पुढं चालत होतं बिचाराचं. ब्रह्मदेव म्हटले एक काम कर, याच्यासाठी याच्याकडं यज्ञासाठी शरीर आपण मागू. ब्रह्मदेवानं डोकं चालवलं. 1 सोडून 3 3 4 4 चालवले. आणि डोकं चालवल्यानंतर ब्रह्मदेव म्हटले तुझं शरीर मला द्यायचं आहे ना. तुला काय असुरा मला द्यायचं असेल तर तुझं शरीर मला दीर्घकाळ यज्ञ करण्यासाठी दे. कारण ब्रह्मदेवानं विचार केला होता याच्या शरीरावरती दीर्घकाळ जास्त काळ यज्ञ केल्याशिवाय हा काही मरणार
नाही. आणि या गयासुरानं अनेक देवादिकांना त्रास दिला होता, प्रचंड त्रास दिला होता. याला मारायचं कसं? ब्रह्मदेवानं विचार केला आणि ब्रह्मदेवानं द्यायचं असेल गयासुरा तर तुझं शरीर मला 100 वर्षासाठी यज्ञ करण्यासाठी दे. गयासुराच्या शरीरावरती 100 वर्ष यज्ञ चालला. किती वर्ष? बोला ना, किती वर्ष? 100 वर्ष. आणि त्या गयासुराच्या शरीरावरती 100 वर्ष यज्ञ केला तरी तो गयासुर मरायला तयार नाही. ऐका ना, यज्ञाची पूर्ण आहुती देण्याची वेळ आली. आता यज्ञाची पूर्ण आहुती द्यायची आहे. आता खऱ्या अर्थानं संकल्प सोडायचा. ब्रह्मदेव विचार करू लागले, 100 वर्ष पूर्ण झाले, यज्ञाची पूर्ण आहुती व्हायला लागली तरी हा मरायला तयार नाही. आता काय करायचं? आता ब्रह्मदेवाने भगवान श्री विष्णूची प्रार्थना केली. भगवान श्री विष्णू प्रसन्न झाले आणि गयासुराच्या छातीवर पाय दिला. आता गयासुर मरणार, थोड्याच वेळात मरणार. गयासुराला विचारलं, गयासुरा मरणार आहे तू थोड्या वेळामध्ये, काय मागायचं ते मागून घे 2 मिनिटामध्ये. गयासुर म्हटला, भगवान श्री विष्णू मला द्यायचंच असेल ना, मला काय द्यायचंच असेल भगवान श्री विष्णू, मी आनंदानं तुमच्या पायानं त्या ठिकाणी पदस्पर्शाने मी प्राण सोडायला तयार आहे. कारण इच्छा मरण आहे, तुमच्या हातून भगवंताच्या हातून मला मरण येतंय, मी आनंदानं प्राण सोडायला तयार आहे भगवान श्री विष्णू, पण मला एक वरदान द्या. काय वरदान मागायचं? माग गयासुरा. त्यावेळेला गयासुरानं वरदान मागितलं. लक्ष 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 देऊ नका. गयासुरानं वरदान मागितलं, जो कोणी गयेला येऊन श्राद्ध घालील, ऐका ना, जो कोणी गयेला येऊन श्राद्ध घालील त्याच्या पितरांना मुक्ती प्राप्त होईल. ज्या ज्या मुलांनी माय बापाचं, आजोबाचं, पंजोबाचं गयेला जाऊन श्राद्ध घातलं, मग ते बांध जरी कोरत असले नाही का, त्यांनी कुटाने जरी केलेले असेल, पाप्यातले पापी जरी असेल, तरी त्यांची तिथं जाऊन काय होते? मुक्तता होते. तुम्हाला वाटत असेल आपल्याला आपल्या कुळाला पितृदोष लागू नये, पितरांचा दोष लागू नये, तर गईला जाऊन श्राद्ध घातल्यानंतर ज्यांना ज्यांना शक्य होईल, नंतर त्यांनी गईला जाऊन श्राद्ध घातल्यानंतर पितरांना मुक्ती प्राप्त होते. विठ्ठल विठ्ठल. श्राद्धाचे 3 मुद्दे मी तुमच्या समोर मांडले. पहिला मुद्दा, श्रद्धया जायते इति श्राद्ध, जे श्रद्धेतून केलं जातं, प्रेमळ अंतकरणानं केलं जातं, स्वच्छ अंतकरणानं केलं जातं, त्याला श्राद्ध म्हणावं. पुढचा मुद्दा, श्राद्धाचे 5 प्रकार मी तुमच्या समोर मांडले. कोणकोणते? बोला बोला पटपट. पाक्षिक, अजून मासिक, क्या बात आहे, अजून क्या बात आहे, त्रयमासिक, अजून षण्मासिक, अजून वार्षिक. टाळी वाजवा यांच्यासाठी. शक्यतो हे कोणाच्या लक्षात राहत नाही. धन्य आहे तुम्ही, कीर्तन ऐकण्याची तुम्हाला चांगली सवय आहे. संस्कृत म्हटलं की थोडंसं डोक्यावरून जातं लोकांच्या, नाही का? फार गोड प्रकार लक्षात ठेवले, 5ही लक्षात ठेवले, ही विशेषता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुढचा प्रकार सांगितला मी तुम्हाला, तिसरा. भागवतामध्ये कुणी कुणाचं श्राद्ध घातलं? गोकर्णानं धुंदुकारीचं घातलं. कथाभाग फार मोठा आहे, पण एवढं विस्तारानं सांगायला वेळ नाही. आणि पुढचा मुद्दा सांगितला कोणता? गयासुराची कथा. तिथं जाऊन गयेला श्राद्ध घातल्यानंतर काय होतं? पाप्यातला पापी जरी असला तरी त्याचा उद्धार होतो. आणि म्हणून श्राद्धावर फार काही बोलण्यासारखं आहे. पण अभंगात प्रवेश करूया. अभंग हा तुकोबांचा आहे. गोड असा सुंदर असा 4 चरणांनी सजलेला आहे. आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज दुर्लभ असणाऱ्या मानवी नरदेहाचं वर्णन करतात की बाबा रे, नरदेह किती दुर्लभ आहे. मी सांगते नरदेह किती दुर्लभ आहे. प्रवेश करण्या अगोदर 2-4 गोष्टी लक्षात ठेवा. इकडे तिकडे कोणी कोणी टुळू टुळू पाहू नका. पहिला महत्त्वाचा मुद्दा, मी डिस्टर्ब होते तुमच्यामुळं. एखादा पाहुणं कीर्तनात येऊन बसतं की त्याच्याकडे 2 मिनटं पाहायला जातात आपले. एखादा पोरगं रडायला लागला की त्याच्याकडे 2 मिनटं पाहायला जातात. एखादी बाई कीर्तनात येऊन बसतं की तिची साडी 2 मिनटं पाहायला जातात. साडी कशी घालून आली, अशी श्रवण करण्याची पद्धत असेल तर आपला उद्धार होणार नाही. राजा परीक्षितीचा 7 दिवसात उद्धार झाला भागवतामध्ये. पण आपण श्रवण भक्ती वक्त्यापेक्षा श्रोते महान आहे, मी नेहमी सांगत असते. पण जेव्हा लक्ष देऊन तुम्ही ऐकाल, नाहीतर मग जे आलं की त्याच्याकडे जर तुमचा 2 मिनटं पाहायला गेले तर तुम्ही डिस्टर्ब होणार आणि मलाही. म्हणून मनाचे कान करून ऐका. जास्त वेळ कीर्तन करणार नाही. 12:30 म्हणजे 12:30 आपण वेळेच्या पुढे जाणार नाही. ऊन लागतंय वरून, तुमचा जास्त वेळ घेणार नाही. पण जोपर्यंत ऐकत आहे तोपर्यंत मनाचे कान करून ऐका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभङ्गुरः तत्रापि दुर्लभो मन्यो वैकुण्ठं प्रियदर्शनं पुनर्वित्तं पुनर्मित्रं पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वं पुनर्लभ्यं न शरीरं पुनः पुनः चोरानं नेलेलं धन पुन्हा मिळवता येईल. पुनर्वित्तम पुनर्मित्रम एखाद्याचा मित्र गेला असेल जाऊ नये पण गेला मित्र सुद्धा दुसरा जॉईन करता येऊ शकतो. पुनर्मित्रम पुनर्भार्या एखाद्याची पत्नी जाऊ नये पण पत्नी सुद्धा दुसरी करता येईल. पुनर्भार्या पुनर्मही पृथ्वी राज्य गेलं पुन्हा प्राप्त करता येऊ शकतं. पण ऐका ना एकदा गेलेला मानवी नरदेह सहजासहजी पुन्हा प्राप्त होत. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी हा दुर्लभ नरदेह परी हा दुर्लभ नरदेह. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी हा दुर्लभ नरदेह परी हा दुर्लभ जगाच्या बाजारी सर्व काही मिळे पण परी हा दुर्लभ नरदेह मिळालाय ना. दोन गोष्टीला माणसाला सामोरे जायचे. कोणकोणत्या दोन गोष्टी ऐका ना महाराज सांगतात शास्त्रकार सांग. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात वर्तमान ते चाले वर्तमान ते चाले मार्ग रे क्षयाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. आतापर्यंत असा कुणी ऐकलाय का मरणातून जन्माच्या दुःखातून मरणाच्या दुःखातून कुणी सुटला बोला ऐकलाय का नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा ऐका. दोन ओंडक्याची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. कशी भेट होते आपली पूर्वजन्माच्या प्रारब्ध संबंधानं फक्त आपण एका जन्मापुरते एकत्र आहोत माता एका जन्मापुरते. दोन ओंडक्याची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. कोणती गाठ जन्म मरणाची गाठ. फक्त मरणाची गाठ संबंध तोडून टाकते आमचा नाही का. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. मरण ही लाट या जन्माचं नातं आमचं तोडून टाकते. ऐकत आहे ना. फक्त एका जन्मापुरते तुम्ही आम्ही एकत्र आहोत ना दादा. मग मोह कशाचा मोह कशाचा. एका जन्मापुरते हे नातं सगळं आपलं एका जन्मापुरतं आहे ना. एका जन्मापुरतं आहे. कोण आईच्या नात्यानं आहे कोण वडिलांच्या नात्यानं आहे कोण मुलाच्या नात्यानं आहे कोण सुनेच्या नात्यानं आहे कोण नातवाच्या नात्यानं आहे कोण जावयाच्या नात्यानं आहे. हे सगळं काही नातं आमचं फक्त एका जन्माचं. एकदा मेला की संबंध संपला. मग आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी. तुमचं आमचं कल्याण कशात आहे भगवंताच्या नामात आहे ना दादा. किती जरी प्रॉपर्टी कमवली आतापर्यंत रावणाना सोबत नेली नाही तर तुम्ही काय नेणार आहे न्याल का. आतापर्यंत असा ऐकलाय का इतिहास कमरेचा करगोटा सुद्धा सोबत बोला ना. रावणाची 7 कोटी घरं सोन्याची होती. 7 कोटी. आमच्या हातामध्ये 2च अंगठ्या असतात तरी आम्ही म्हणतो भातवाड वरणवाड भातवाड वरणवाड भात. 7 कोटी घरं रावणाची सोन्याची होती. पण त्याच्या संपत्तीचा उल्लेख तुकोबांना गाथ्यामध्ये करावा लागला. शुद्ध कांचनाची 7 कोटी कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याचे शुद्ध कांचनाची 7 कोटी 7 कोटी घरं रावणाची सोन्याची होती. पण ऐका ना पण सवे नये रे
लंगोटी लंगोटी धन मिळविले कोट्यान कोटी पण सवे नाही रे लंगोटी सोबत काही नेता आलं नाही म्हणून आलात नाही कामने जाती संपदा ये भारी संगे नाही कवडी. तो कामने जाती संपदा ये भारी संगे कवडी नाही गेली. कामने जाती संपदाये बळी, सांगती कवडी नाही नेली. सांगती कवडी नाही नेली. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी नाही गेली पण सांगा ना सोबत एक कवडी गेली का सोबत नाही गेली आणि म्हणून सगळं काही इथं ठेवून जायचंय ना आलात या मृत्यूरोगामध्ये तर सर्वात पहिला मुद्दा म्हणजे मरणाला विसरू नका दुसरा महत्वाचा मुद्दा ज्या परमेश्वरानं तुम्हाला जन्माला घातलं त्याला विसरू नका तुकोबांच्या जीवनामध्ये एवढी संकट आली स्त्री एक अन्न करता मेली दुष्काळ पडला दुष्काळे पडिला द्रव्य नेला माना स्त्री एक अन्न करता मेली तुकोबांनी भजन चालू आहे म्हणून देहू गावातल्या लोकांनी तुकोबांचे गाढवावर बसून धिंड काढली पण भजन सोडलं नाही तुकोबाराय एवढी संकट तुमच्या जीवनामध्ये आली तरी तुम्ही भजन का सोडलं नाही तुकोबाराय सांगतात फक्त माझा शेवटचा दिवस गोड व्हावा एवढ्यासाठी मी आयुष्यभर परमार्थाचा अट्टहास केला अभंगाच्या प्रथम याजसाठी केला होता अट्टहास. याजसाठी केला होता अट्टहास. याजसाठी याच्यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास. याजसाठी केला होता अट्टहास. याजसाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिस गोड व्हावा. गरे ग मग ग मग ग मग साप मग ग मग ग मरे ग सारे निज परे निज सारे रे ग गरे ग मग ग मग ग मग निसादनी पद मप ग मरे ग ग ग ग ग ग ग गरे ग मग ग मग ग मग शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिस गोड व्हावा. गरे ग मग ग मग ग मग साप मग ग मग ग मरे ग सारे निज पनी निज सारे रे ग गरे ग मग ग मग ग मग निसादनी पद मप ग मरे ग ग ग ग ग गरे ग मग ग मग ग मग शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चितीने पावलो विसावा. आता निश्चितीने पावलो विसावा. पावलो दिस गोड व्हावा. शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चितीने पावलो विसावा. आता निश्चितीने पावलो विसावा. याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा माझा शेवटचा दिवस गोड व्हावा एवढ्यासाठी मी परमार्थाचा अट्टहास केला तुकोबांच्या जीवनामध्ये एवढी संकट आली पण तुकोबांनी परमार्थ सोडला देहूतल्या लोकांनी तुकोबांच्या गाढवावर बसून धिंड काढले ऐका ना तुकोबांच्या कीर्तनाला गर्दी जमायची मंबाजी बुवाच्या कीर्तनाला गर्दी जमत नसायची हे काय मंबाजी बुवाला सहन होत नव्हतं आणि सहन होत नसल्यामुळं मंबाजी बुवानं काय केलं माहित आहे का तुकोबाराय ज्या मंदिरामध्ये कीर्तनाला येणार त्या मंदिराची भिंत आणि मंबाजी बुवाच्या शेताची भिंत एकच होती त्यानं काय केलं माहित आहे का तुकाराम महाराज विठ्ठल मंदिरामध्ये आल्यानंतर माझ्या शेतातून प्रदक्षिणा करतील इकडे इकडे इकडे
गरमी तुम्हाला होते त्याच्या डबल मला हो राहिली. ऐका, आपल्या शेतात तुकाराम महाराज प्रदक्षिणा करतील विठ्ठल मंदिराला, म्हणून मंबाजी बुवानं काय केलं, शेतामध्ये काट्याचं कुंपण टाकलं. अजूनही काही काट्याचे कुंपणवाले संपले अशातला काही भाग बोला ना. नाही महाराज, छोटासा वाद असतो. आपण इकडं एखादं एकर पडीत ठेवतो, 10-10 एकर पडीत वावर ठेवतो, पण छोट्याशा बांधावरून भांडण केल्याशिवाय राहत. ही आपली वस्तुस्थिती आहे दादा. मी सांगितलं, धन मिळविले कोट्यानं कोटी, सवय नये रे लंगोटी, नाही का. छोट्याशा वादावरून दुर्दैव वाढतं. सख्खे भाऊ पण पक्के वैरी होऊन जातात. एका आईच्या उदरामध्ये 9 महिने वाढलेले सख्खे भाऊ पण म्हणतात, मरेपर्यंत याचं तोंड पाहणार नाही. मी मरेल पण याचं तोंड पाहणार. मोठ्याच्या मुलीचं लग्न जमलं तर लहान्या धाकट्या भावानं मोडलं. ही वस्तुस्थिती आहे आजची. का? मोठ्या भावाच्या मुलीचं लग्न जमलं तर लहान भाऊ साखरपुड्याला नाही. पाहुण्यांना उलट पालट सांगून लग्न मोडणारी वस्तुस्थिती आजच्या काळामध्ये आहे. भावानं भावासोबत कसं वागावं हे शिकायचं असेल ना, तर रामकथा श्रवण करा. राम, लखन, भरत, शत्रुघ्न सख्खे भाऊ नव्हते, सावत्र भाऊ होते, पण एका भावानं भावावर कसं प्रेम करावं, एकदा रामकथा ऐका गड्या, तुम्ही ऐका, बदल होईल आपल्यामध्ये. हे अज्ञानी लोकांचं लक्षण आहे. कोणतं? छोट्या छोट्या कारणावरून भांडण करत बसणं, आणि भांडणामध्ये काहींचं आयुष्य निघून गेलं. आयुष्य जीवन जगताच आलं नाही, त्यांना नाही जगता आलं, आयुष्य संपवलं काही नाही या वादामध्ये, आणि एक दिवस मरावं लागलं. सोबत काहीच नेता आलं नाही. कमरेचा करगोटा सुद्धा काढून घेतला. शोकांतिका आहे. म्हणून सावधान व्हा, सावधान व्हा. ज्या शेताला आपण आता माझं म्हणतोय, त्या शेताला तुमचा पंजोबा सुद्धा माझंच म्हणत होता. ज्या शेताला तुम्ही आता माझं म्हणताय, बंगला माझा आहे, गाडी माझी आहे, शेत माझं आहे, बायको माझी आहे, ऐका ना, त्या शेताला आणि त्या प्रॉपर्टीला तुमचा आजा सुद्धा माझंच म्हणत होता. ज्या प्रॉपर्टीला आणि ज्या शेतीला तुम्ही आता म्हणता माझी शेती आहे, माझ्या नावावर आहे, त्या शेतीला तुमचा बाप सुद्धा ही प्रॉपर्टी माझी आहे असंच म्हणत होता. तुमच्या बापाकडून ती प्रॉपर्टी तुमच्याकडे आली, काही कालानंतर ही प्रॉपर्टी तुमच्या मुलाकडे जाणार आहे. तो सुद्धा म्हणणार आहे माझ्या बापाचं काहीच नाही, हे सगळं माझं आहे. महाराज सांगतात, कशाला वेळ घालवता या गोष्टीमध्ये. आजा गेला पंजा गेला, आजा गेला पंजा गेला, बाप मसना गेला, आजा गेला पंजा गेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. मेला पंजा बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, आजा मेला. आजा गेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. ज्याला तुम्ही आता माझं माझं म्हणताय, तुमचा बाप, तुमच्या बापाचा बाप सगळे काही त्या प्रॉपर्टीला माझं म्हणत होते, पण त्यांना तरी सोबत नेता आलं का? नवीन देह दिलाय ना भगवंतानं. स्वतःसाठी आयुष्य जगायला शिका, स्वतःची शिदोरी बनवायला शिका, नाही का. यात्रेकरू जसा स्वतःचं यात्रेला निघालो ना बाहेर, आपण घरून काहीतरी करून घेतो खायला. 8 दिवस निघालो ना, मिरची चटणी पुडी काहीतरी बनवून घेतो महाराज, जे टिकेल 8-10 दिवस, नाही का. असा पदार्थ आपण बनवून घेतो. स्वतःची शिदोरी, ज्यानं शिदोरी बनवली नाही तो भुकेनं मेला समजायचा, नाही का. शिदोरी बनवावी लागते. त्या शिदोरीचं सोडावं, वरची शिदोरी, आयुष्यभराची शिदोरी, भगवंताच्या चिंतनाची शिदोरी आपण बनवली पाहिजे. कधी बनवणार? 50 झालं तरी शिदोरी बनवायला तयार नाही. अहो 80 झालं काहींचं. म्हटलं बाबा, एकाला म्हटलं बाबा घाला ना माळ, 80 झालंय अजून माळ नाही गळ्यामध्ये. बाबा म्हटले थोड्यासाठी कशाला बट्टा लावू. माळ घालणं म्हणजे बट्टा नाही. सावध व्हा, सावध व्हा. तुम्ही जे केलं याच्यावर कावळे चिमणे टपकलेले आहे, पण स्वतःसाठी जगायला शिका. जर वाचत नसाल ज्ञानेश्वरी गाथा तुकोबांचा, वाचायला शिका.
तुकोबांचा गाथा वाचा, दररोज 5 अभंग तरी वाचा, कल्याण होईल आपला. किती कामं असू द्या दिवसभरामध्ये, सकाळी उठल्याबरोबर स्नान केल्याबरोबर 5 तरी ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचा, मग घराच्या बाहेर पडा. सावधान व्हा, ज्याला वाचता येत नसेल त्यांना आपल्या स्वतःचे कल्याणाचं साधन रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी सोपं आहे, सोप्यातलं सोपं साधन आणि जास्त उद्धार करणारं साधन भगवंताचं नाम घ्या. नाम घ्यायला काय वाचन करावं लागतं का? नाही ना. नाम घ्या सकाळी उठल्याबरोबर. त्याला काय काळ वेळ कुठलाही लागत नाही. तुम्ही कामात सुद्धा राम करू शकतात, कामात सुद्धा भजन करू शकतात. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम भजन करू शकतात. भजन करायला शिका. आणि अजून वाचन बिचन येत असेल ना, 5 तरी ज्ञानेश्वरीच्या ओव्या दररोज वाचा. मी म्हणत नाही अख्खा अध्याय वाचा. शास्त्रकार सांगतात ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचल्याशिवाय माणसानं मरू सुद्धा. कोणाकोणाच्या घरात ज्ञानेश्वरी गाथा आहे जरा हात वरती करा. कोणाकोणाच्या घरात ज्ञानेश्वरी आहे हात वरती. अरे बाप, एवढीच आहे फक्त. तुमच्या एवढ्यांच्याच घरात ज्ञानेश्वरी आहे, बाकीचे. शास्त्रकार सांगतात ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचल्याशिवाय माणसानं मरू सुद्धा नाही. एवढ्याच्याच घरात यात्रेला गेल्यानंतर कोण कोण बांगड्या घोंगड्या आणतं? बांगड्या घोंगड्या नाताला ट्रॅक्टर गाडीन कपडेन हे आणण्यापेक्षा ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आणा, तुकोबांचा गाथा आणा, माथा सुधरेल आपला. आणि दररोज उठल्याबरोबर 5 तरी ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचल्याशिवाय कामाला सुरुवात नका करू. तुमच्या 5 ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचायला फक्त 5 मिनिटं लागतात. किती बोला? 5 मिनिटं लागतात. तुकोबांच्या गाथ्याच्या अभंग 5 वाचायला किती वेळ लागतो? बोला ना बाबा. का वाचलाच नाही अजून? उघडलाच नाही? वाचा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. परमार्थ जास्त अवघड करण्याची गरज नाही. सोपा आहे परमार्थ, सोपा आहे, अतिशय सोपा आहे महाराज. 5 ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचणं, 5 गाथा अभंग गाथ्याचे वाचणं. ऐका ना, संध्याकाळी शेतातून आला, कामावरून आला, मोबाईल हातात घेऊन बसण्यापेक्षा सोपा आहे हरिपाठ वाचायला बसा. काय करा, नातवांना घेऊन. तुम्ही जर मोबाईल पाहिला तर नातू सुद्धा काय पाहतील? म्हाताऱ्यांच्या हातात मोबाईल राहतात संध्याकाळी. ओ म्हातारे, काही गरज आहे का त्या मोबाईलमध्ये? काहीच नाही. म्हातारे आहोत आपण, आणि तरुण वर्ग सुद्धा मोबाईल घेऊन बसण्यापेक्षा ना वेळ लेकरांना द्या. ते लेकरू जे आपण म्हणतोय ना असंस्कारी होत आहे, त्याचा दोष नाही, तो आपला दोष आहे. मोबाईल घेऊन बसण्यापेक्षा ज्ञानेश्वरी घेऊन बसा, हरिपाठाचं पुस्तक घेऊन बसा. पाठ नसेल पुस्तक घेऊन वाचा, पण 4 नातवांना जवळ मांडी जवळ घेऊन बसा. संस्कार लागतील बघा त्यांच्यावरती. हरिपाठ पाठ झाल्याशिवाय राहणार नाही त्यांचा. दररोज जर तुम्ही हरिपाठ घेत असाल, परमार्थ जास्त अवघड नाही. सकाळी उठल्याबरोबर ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या, तुकोबांच्या गाथ्याचे 5 अभंग. नाही गाथा वाचता आला, एक हातात घ्या, एक वाचा, एक पूर्ण होऊ द्या, मग दुसरं घ्या. बडबड करत भोजन करण्यापेक्षा नामस्मरण करत भोजन करा. काम करताना बडबड करण्यापेक्षा रामकृष्ण हरी मनातली मनात श्वासावर नामस्मरण चालू द्या. नामस्मरण करत करत काम करा. तुमचा देह सार्थकीला गेलो, प्रपंचही होईल आणि परमार्थ सुद्धा. मी म्हणत नाही परमार्थ करण्यासाठी तुम्ही प्रपंच सोडा, सोपा आहे परमार्थ, जास्त अवघड नाही. फक्त सावध व्हा. जेवढं तुम्ही लेकरा बाळांसाठी कमवता, वेळ देताय ना, तेवढं स्वतःच्या कल्याणासाठी वेळ द्या. हे किती कमवलं ना, किती कष्ट केले ना, हेच तुमच्या शेवट सोबत काहीच येणार नाही. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, भगवंताचं चिंतन करा. काहींनी आयुष्य घालवलं, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. एखादा कुत्र जर आमच्या घरासमोर आलं ना, कुत्र्याच्या गळ्यात जर पट्टा असला ना बाबा, पट्टा ऐकत आहे ना, कुत्र्याच्या गळ्यात जर पट्टा असला, 10 वेळेस मारताना विचार करतो, अरे रामभाऊचं कुत्र दिसतं बरं का? कुत्र्याच्या गळ्यात बोला ना पट्टा आहे. याच्या उलट ज्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा नसला, घे दगडकी टाक त्याच्या डोक्यात, घे दगडकी टाक त्याच्या डोक्यात. का कुत्र्याच्या गळ्यात पट्टा? बोला ना. एवढा अधिकार नाही माझा बोलायचा, मी वेगळ्या भाषेत बोलते. ज्या मायबापांच्या गळ्यामध्ये, मायबाप आहात तुम्ही माझे, ज्या मायबापांच्या गळ्यामध्ये माळरूपी पट्टा नसेल, वरती गेल्यावर काय काय हाल करतो यम. आपण फार घालतो ना, फार घालतो. जसं सोनं हौस म्हणून घालता ना तुम्ही, घाला ना माळ हौस म्हणून घाला. जेवढं सोनं घालण्याची हौस असेल ना, तेवढी माळ घालण्याची हौस असू द्या, राहू द्या. मांस खाणं हा आपला धर्म नाहीच आहे, लक्षात ठेवा. जो जीव जिभेने पाणी पितो ना, जो जीव जिभेने पाणी पितो त्याला मांसाहार करण्याचा अधिकार, तोंडानं पाणी पितो
कशानं? जनावर कशानं पाणी पितात? तोंडानं का जिभेनं? जिभेनं पाणी पितात. जो जीव जिभेनं पाणी पित असेल त्याला मांसाहार करण्याचा अधिकार आहे, तुम्हाला नाही, मलाही नाही. जो जीव तोंडानं पाणी पित असेल त्याला मांसाहार करण्याचा अधिकार नाही. तुम्ही कशानं करतात? पाणी कशानं पितात? तोंडानं पाणी पितो आपण. मग आपण मांसाहारी आहोत, आपण शाकाहारी आहोत का आपण मिश्राहारी आहोत? सावधान होऊ नये का? कमीत कमी थोडंसं वय पुढे गेल्यानंतर तरी आपण या गोष्टी सोडल्या पाहिजे. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे. घाला माळ, कल्याण करेल आपली. मेल्यानंतर तर तुळशीचं पान तोंडात टाकतातच ना. मेल्यानंतर काय टाकतात तुमच्याकडं? मेल्यानंतर काय टाकतात? कोंबडीचे पख? तुळशीचं पानच टाकतात ना. कोंबडीचे पख जरी खाणारा असेल तरी तुळशीचं पानच टाकतात ना. तुळशीचं पानच टाकतात. मला वाटलं जे कोंबडी खात असेल त्याच्या तोंडात नाही ना. तुळशीचं पान टाकतात. मेल्यानंतर जर तुळशीचं पान टाकायचं आहे, जिवंत असताना का तुळशीची माळ घालू नये? ऐका ना, व्यवहार दृष्टीने माळीची किंमत कमी असेल दादा, पण पारमार्थिक दृष्ट्या त्याच माळीची किंमत फार महान आहे, फार महान आहे. घातली पाहिजे माळ, आपण घातली पाहिजे. सावधान व्हा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ असू द्या. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, याच्यामध्ये जर आपण आयुष्य घालत नसाल तर काय केलं या आयुष्यात येऊन? अरे क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिस पाना था उसको तो खो दिया रे, जिस पाना था उसको तो खो दिया रे, जिस पाना था उसको तो खो दिया. क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिस पाना था उसको तो खो दिया रे, जिस पाना था उसको तो खो दिया रे, जिस पाना था उसको तो खो दिया. काय केलं आयुष्यामध्ये तो? तुकडोजी महाराज सांगतात, सगळं आयुष्य काही परमार्थात घालवलं. विषयों के बंदे से बांधा गया तू, संत समागम को भूल गया हो, विषयों के बंदे से बांधा गया तू, संत समागम को भूल गया. क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिस पाना था उसको तो खो दिया रे, जिस पाना था उसको तो खो दिया रे, जिस पाना था उसको तो खो दिया. आयुष्य गमावलंस, आयुष्य गमावलंय प्रपंचामध्ये, पण स्वतःसाठी जगला नाही. तुकोबराय सांगतात, मी आयुष्यभर परमार्थाचा अट्टहास केला, मी मात्र भजन सोडलं नाही. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, माझा शेवटचा दिवस गोड व्हावा, एवढ्यासाठी मी आयुष्यभर परमार्थ केला. आता शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे काय? 13व्या श्राद्धाच्या दिवशी बुंदी, गुलाबजाम, बासुंदी यासारखे गोड पदार्थ करणं म्हणजे शेवटचा दिवस गोड होणं आहे का? नाही. शेवटचा दिवस गोड होणं त्याला म्हणायचं. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा, तुका म्हणे विठूधरा, तुका म्हणे विठूधरा. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा, तुका म्हणे विठूधरा, तुका म्हणे विठूधरा. अंतकाळी ज्याचा नाम आले मुखा, अंतकाली ज्याचा नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही.
ज्याच्या नाम आले मुखा अंतकाली ज्याच्या नाम आले मुखा आले मुखा अंतकाली ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही ज्याच्या मुखात मरता मरता भगवंताचं भजन आलं त्याचा अंतकाल गोड झाला. काही काही म्हणतात आमच्या रामभाऊचा आमच्या वडिलांचा अंतकाल लय गोड झाला. माता भगिनी तर म्हणतात मी गेल्याशिवाय आमच्या वडिलांनी प्राणच सोडला. लय शेवट गोड झाला त्यांचा. आपण म्हटलं ना कशामुळं मी गेले मग माझ्या तोंडावरून हात फिरवला माझ्या लेकरांना विचारलं माझ्याकडे भर दृष्टीने डोळे भरून पाहिलं जावई बापूंना विचारलं लेकरांची काळजी घे म्हणून सांगितलं आणि मगच आनंदानं प्राण म्हणजे तुमच्याकडे पाहिलं म्हणजे तुमच्या बापाचा आईचा शेवट झाला गोड झाला. तुम्हाला विचारलं म्हणून तुमचा शेवट गोड झाला त्यांचा अजिबात नाही. थोतांड आहे हे सगळं. तुम्हाला विचारलं म्हणून त्यांचा शेवट गोड होणार नाही. काही काही म्हणतात आमच्या आईचा शेवट लय गोड झाला. कस काय प्रेत यात्रेला हजारो लोक जमले होते. अजून प्रेत चंदनाच्या लाकडामध्ये जाळलं. प्रेत चंदनाच्या लाकडात जाळा नाहीतर येड्या बाबळीच्या लाकडात जाळा शेवट गोड होत नाही. ऐकताय ना शेवट गोड होत नाही. मग शेवट तो भोला शेवट तो भोला शेवट तो भला शेवट तो भला हे माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा माहेरा आलो निजाच्या माहेरा. शेवट तो भला माझा गोड झाला नाही का. आलो निजाच्या माहेरा जेव्हा ब्रह्मपदापर्यंत जाऊन पोहोचाल तेव्हा खऱ्या अर्थानं शेवट गोड होईल. आपला विषय अजून इथं आहे. कुठं शेवट गोड कशानं होतो. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाति समदभावम याति नास्त्यत्र संशयः. मरता मरता भगवंताचं नाम मुखात येणं तेव्हा शेवट गोड आहे. रामकृष्ण हरी म्हणत म्हणत भजन करत करत देह ठेवणं. तुम्ही म्हणाल ताई आयुष्याचा सगळा चित्रपट आठवतून तिथं कसं काय भगवंताचं नाम मुखात येईल. खाटेवर टाकतात शेवट. काय काय कुटाने केले हे शेवट आठवतं. तिथं काय देवाचं नाम तोंडात येईल का. आयुष्यभर जर सवय लावलेली असेल तर मरता मरता नक्की नाम मुखात येईल. पण आयुष्यभर जर याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची टोपी याच्या डोक्यात सर्वांच्या टोप्या आपल्या डोक्यात केलेल्या असेल तर नाही येणार. शेवटी आयुष्याच्या शेवटी नाम मुखात यावं असं वाटत असेल तर मरता मरता भजन केलं पाहिजे. मरता मरता भजन करा. भगवद्गीता सांगते अंतकालेच मामैव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाति समदभावम याति नास्त्यत्र संशयः. याच श्लोकावरती ज्ञानोबांनी भाष्य केलं मरणी जया जो आठवे तो त्या गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची त्वाग. मरताना तुम्ही ज्या पद्धतीने देह ठेवला त्याच्यावर पुढचा जन्म अवलंबून आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगीतेची झाली अंगे हरिरूप. म्हणून तुकोबाराय सांगतात मी आयुष्यभर परमार्थ केला. कशासाठी. माझा शेवटचा दिवस गोड व्हावा एवढ्यासाठी. आता मी निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या. आयुष्यभर परमार्थ केल्यामुळे आता मी कसा झालो कसा झालो आता मी निश्चिंत झालो. मला सांगा माणूस निश्चिंत कधी होतो. बोला. तुम्ही म्हणता ही काही सांगायची गोष्ट आहे का. बाबा हसले त्याच्यावरून समजून घ्या माणूस काही निश्चिंत होत नाही. माणूस ही काही निश्चिंत होण्याची गोष्ट आहे का ताई. माणूस आयुष्यभर निश्चिंत होत नाही. पण ऐका ना दुसरा प्रश्न असा आहे माणसाला निवांत झोप कधी येते. ज्या दिवशी अपेक्षा मनात काहीच नसेल तृष्णा संपेल मला काही करायचं नाही निवांत झोप येईल महाराज. पण तुम्ही जर उद्याचं मॅनेजमेंट आजच केलं उद्या असं करायचं मला तसं करायचं इथं भेट द्यायची तिथं अमकं करायचं आहे उद्या एवढे कामं झाले पाहिजे तेवढे कामं झाले पाहिजे. उद्याची ऐका ना उद्याचं मॅनेजमेंट जरूर ठेवा. उद्या काय करायचं आहे उद्याच्या वेळेचं व्यवस्थापन कामाचं व्यवस्थापन जरूर केलं पाहिजे. पण आशा नको. ही आशा फार डेंजर आहे. होईलच याची शाश्वती
उद्याचं मॅनेजमेंट नक्की करा, उद्याच्या वेळेचं व्यवस्थापन नक्की करा, पण आशा ठेवून करू नका. उद्या काय होईल याचा भरोसा नाही. आजची रात्र सुखानं झोपा. तैसी तृष्णावाडी निलिया मेरू पर्वत हात आलिया तरीही म्हणे एखादी दारुणपणा ही ओळगो. तृष्णा संपली की माणसाला निवंत झोप येते. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या. तुकोबराय सांगतात आता मी निश्चिंत झालो. उर्वरित वेळेमध्ये मला काय करायचं आहे. कवतुक वाटे झाली या वेचाचे नाव मंगलाचे तेने गुणे. उर्वरित वेळेमध्ये मला भगवंताच्या मंगल नामात आयुष्य घालायचंय आणि उर्वरित वेळेमध्ये जन्मदात्या मायबापाची सेवा करायची आहे. सकल तीर्थाची ये धुरे जे का माता पितरे तया सेवेस किर शरीरे लो नकी जे. तीर्थ स्वरूप असणारे मायबाप ज्यांनी मला जन्म दिलाय, ज्यांनी मला जग दाखवलंय, ज्यांनी माझ्यासाठी ऊस तोडी केली आहे, ज्यांनी माझ्यासाठी रात्रीचा दिवस केलाय, ज्यांनी माझ्यासाठी कामाने कष्ट केले, ज्यांनी मी लहान होतो ना काय केलंय माझ्या आईनं माझ्यासाठी, काय केलंय माझ्या बापानं माझ्यासाठी. पूर्वी सासरवास असायचा. सुनेला जर 2 भाकरीची भूक असेल तर सासू एकच देत असायची. त्या आईला बाळासाठी दूध नसायचं तर त्या आईनं आमच्यासाठी काय करावं. हंबरुनी वासराले चाटती जवा गाय, जवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय हो, दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या जवा होतो तान्हा, दुष्काळाच्या साली मायेचा आटला होता पान्हा. पिठामधी पाणी टाकून मले पाजत जाय, जवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय हो, दिसती माझी माय हो, दिसती माझी माय. काय केलंय त्या माईनं आमच्यासाठी. ज्यावेळेस दूध नसायचं ना बाळाला पिठामध्ये पाणी कालू कालू तुला पाजलेलं आहे रे. काय केलंय तुझ्यासाठी दादा. एखाद्या वेळेला एखादी खोडी जर केली असेल ना, एखादी खोडी जर केली असेल, गल्लीतले एखादे काका जर मारायला आले असेल, बेड खाली लपण्याचा प्रयत्न करतो, सुरक्षित वाटत नाही. गच्चीवर लपतो, सुरक्षित वाटत नाही. बाथरूम मध्ये लपण्याचा प्रयत्न करतो, सुरक्षित वाटत नाही. त्यावेळेला आईच्या 2.5 मीटरच्या पडद्याखाली साडीच्या पदराखाली लपण्याचा प्रयत्न करतो. तिथं मात्र त्याला काय वाटतं, सुरक्षित वाटतं. त्याला माहित आहे आईच्या पदराखालून आपल्याला कुणी उचलू शकत नाही. काय केलंय त्या माईनं आमच्यासाठी, काय केलंय त्या बापानं आमच्यासाठी. छोटंसं संकट असेल तर आई आठवते दादा, पण मोठं संकट आलं तर बाप रे असा शब्दप्रयोग आमच्या मुखारविंदातून बाहेर पडत असतो. आणि म्हणून काय असतो तो बाप आमच्यासाठी. बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. बाप म्हणजे जीवन जगण्याचा माप आहे. बाप म्हणजे जो कितीही रागवला तरी ज्याची माया अमाप आहे तो बाप आहे दादा, तो बाप आहे. एका कवीनं फार गोड वर्णन केले. उरामधी माया त्याच्या काळ्या मेघावाणी, विको वाढवा थोडा, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. उरामधी माया त्याच्या काळ्या मेघावाणी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये असू जरे कनावा कला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या उमगाया बापरक, उमगाया बापरक. लय अवघड हाय गड्या उमगाया बापरक, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल, लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल. आधाराच बड जणू वाकल भाड, त्याच्या इन पाचोळा जिन रानू माळ, जिन रानू माळ. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर,
असतो बाप आमच्या जीवनामध्ये. मुलगी लहानची मोठी होते, ज्यावेळेला मुलीचा बिदाईचा प्रसंग येतो, तिला वाटी लावण्याचा प्रसंग येतो ना, कधीही कोणासमोर न वाकणारा बाप त्या मुलीसाठी जावई बापूंपुढे झुकत असतो महाराज. सगळे रडून मोकळे होतात मुलीच्या बिदाई प्रसंगाला. आई मोठ्यानं रडून उठते, मावशी रडते, काका रडतात, आजी रडते, सगळे काही रडतात, पण त्या बापाला रडता येत नाही ना दादा. एका मंडपाच्या खांबाला धरून त्या ठिकाणी तो ढाई मोकलून आपल्या अश्रूमधल्यामध्ये दाबत असतो. मुलगी सगळ्यांच्या पाया पडते, पण मुलीचं आणि बापाचं नातं काहीतरी वेगळं असतं. मुली सगळ्यांच्या पाया पडते, पण बापाक जाताना मात्र हळुवार पायानं जात नाही, मोठ्यानं पळत जाते, बापाला घट्ट मिठी मारते, ढाई मोकलून रडते. बापाच्या आणि लेकीची मिठी सोडावी लागते महाराज. सुटल्या सुटत नाही हो, सुटला सुटत नाही. 4-2 जण येतात आणि त्या बापाची आणि त्या लेकीची मिठी सोडवण्याचा प्रयत्न करतात. आज ज्या महिला भगिनींचा बाप या जीवनात नसेल ना, त्यांना विचारा, त्यांचा बाप त्यांनी डोळ्यासमोर आठवा. इथं बसलेल्या प्रत्येक मायेनं, प्रत्येक महिला भगिनीने आपला बाप डोळ्यासमोर आठवा. काय असतो बाप आमच्या जीवनामध्ये. घट्ट मिठी मारते बापाला, 4 जणांना सोडावी लागते ती मिठी, तरी सुटल्या जात नाही दादा. इतका अतूट प्रेम तो बाप आपल्या मुलीवरती करत असतो ना, एवढं प्रेम करत असतो दादा, एवढं प्रेम करत असतो. मिठी सुटल्या सुटत नाही हो. कधीही कुणासमोर न झुकणारा बाप, कधीही कुणासमोर न वाकणारा बाप जातो. ज्यांच्या ज्यांच्या मुलींचे लग्न झालेले आहे, ज्यांना ज्यांना मुली आहे, ज्यांच्या मुलींचे लग्न बाकी आहे, त्यांनी आठवा आपली कन्या, नाही का. फार वाईट प्रसंग असतो दादा. मुलगी सासरला जाणं म्हणजे काळजाचा तुकडा लोकांच्या ताब्यात देणं, नाही का. तो बाप त्या ठिकाणी जावयाच्या बाजूने जातो, मुलीच्या बाजूने नाही जात. कारण गाडीमध्ये पाहताना तिला बसू शकत नाही हो तो बाप, सासरी जाताना बघू शकत नाही ना. जावयाच्या बापूंना जातो आणि जावयाच्या दाराच्या बाजूने जातो आणि जावई बापूंना एक सांगतो, जावई बापू फार लाडत वाढवली बघा माझी कन्या, फार लाडत वाढवली. तळ हाताच्या फुडाप्रमाणे जपलंय तिला मी, तळ हाताच्या फुडाप्रमाणे. जर तिच्याकडनं एखादी चूक झाली ना जावई बापू, जर तिच्याकडनं एखादी चूक झाली ना जावई बापू, तिची चूक समजू नका जावई बापू. माझ्या लेकराकडून जर एखादी चूक झाली ना जावई बापू, माझ्या लेकराची चूक समजू नका हो, तिच्या बापाची चूक समजा जावई बापू आणि पदरात घालावं. बापाची चूक समजा तिच्या. लेकरू फार लहानचं मोठं केलं मी, तर हाताच्या फुडाप्रमाणे जपलंय त्याला. काळजाचा तुकडा आहे माझा. त्याला जर एखादं काम नाही आलं ना, फार लाडात वाढवलंय बघा. समजून घ्या, तुमच्या आईला समजून सांगा, थोड्या दिवस माझ्या लेकराला सवय लागेपर्यंत सांभाळून घ्या, नाही का. फार लाडात वाढवलंय, लहानची मोठी केली. तिला कुठलंही काम येत नव्हतं, तरी लग्न जमल्यापासून आम्ही तिला थोडं थोडं शिकवत होतो. पण थोडं जर काही चुकलं ना जावई बापू, माझ्या लेकराला बोलू नका, तिच्या बापाची चूक समजा जावई बापू. कधीही कुणासमोर न झुकणारा बाप आपण आपल्या पुढच्या मुलीसाठी त्या जावयासमोर झुकत असतो आणि आयुष्यभर झुकतच राहतो महाराज. कधीही कुणासमोर न झुकणारा बाप फक्त आपल्या लेकीसाठी झुकत असतो दादा. फार प्रेम करत असतो तो बाप आमच्या मुलीवरती, फार प्रेम करत असतो. समजून घ्या, ज्या दिवशी माहेरातला बाप संपेल ना दादा, त्या दिवशी प्रेमाचा सागर आटला समजा, संपला प्रेमाचा सागर. जोपर्यंत बाप माहेरामध्ये जिवंत आहे ना, तोपर्यंत त्या मुलीचं माहेर आहे हो. एकदा की बघा, तुम्ही ज्या लेकराचा बाप जातो ना, जोपर्यंत बाप जिवंत आहे ना, कुणाची धमक नाही हो त्या घरावरती वाकड्या नजरेनं पाहण्याची, कुणाची धमक नाही. पण घरातला बाप जाऊ द्या, बापाचं छत्र जाऊ द्या महाराज. नको ती लोक, कधीही न बोलणारी लोक आपल्या कुटुंबावरती वाईट नजर ठेवल्याशिवाय राहत नाही हो. गेलेल्या बापाच्या मुलीनं, ज्या मुलीचा बाप केला त्या मुलीनं कितीही चांगलं जगू द्या, लोक त्याच्याकडे बोट दाखवले, त्याच्याकडे बोट दाखवल्याशिवाय राहत नाही. ज्या मुलाचा बाप केला त्याला किती चांगलं वागू द्या, बापाचा धाक नाही म्हणून असं वागत असेल काट्टर, नाही का. नेहमी नावं ठेवण्याचं काम आपण करत असतो दादा. ज्याला आई नाही ना, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा, ज्याला इंद्रिय नाही त्याला इंद्रियाची किंमत विचारा, पण ज्याला मायबाप नाही ना त्याला मायबापाची किंमत विचारा. मायबाप जगी ऐसा बाप भावा, त्यांचा वंश मुक्ती सदावा, त्यांचा वंश मुक्ती सदावा, त्यांचा वंश मुक्ती सदावा. जोपर्यंत मायबाप आहे तोपर्यंत मायबापाला सांभाळायला शिका. जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीस जावा, नाही का. मायबापाला सांभाळायला शिका. मायबाप जर म्हातारी असेल ना, जास्त जागा नाही लागत त्यांना घरामध्ये राहण्यासाठी, ऊसतोडी केलेली राहते, एक काळ असा राहतो, काबाड कष्ट करून त्यांनी हे सगळं उभं केलेलं राहतं. पण लाज वाटते या गोष्टीची महाराज.
काही कालापूर्वीची आपली पत्नी घरामध्ये आल्यानंतर आपण जिनं आम्हाला लहानपणापासून सांभाळलं, रात्रीचा दिवस केला, ज्या मायबापाने हाडाचे काढे करून आम्हाला सांभाळले, त्या मायबापाला आम्ही फक्त पत्नीचं ऐकून 2 दिवसाची आलेली पत्नीचं ऐकू नका असं मला बिलकुल म्हणायचं नाही, पण पत्नीचं ऐकून त्या मायबापाला आम्ही 2 पत्र्याच्या खोलीमध्ये पत्रे बांधून देतो महाराज. ज्यांनी हाडाची काढा केली, रक्ताचं पाणी केलं, एवढं मोठं विश्व तयार केलं तुमच्यासाठी, आणि तुम्ही 2 दिवसासाठी पत्नीचं ऐकून 2 पत्र्याच्या खोलीमध्ये त्यांना ठेवता. अहो 2 मुलं असेल तरी शक्य आहे, कधी लहानात राहतात कधी मोठ्यात राहतात, पण एक मुलगा कसा काय बाजूला राहू शकतो दादा मायबापाला सोडून? एक मुलगा आहे, फक्त कारण एकच असतं, सासूचं सुनेचं जमत नाही, पत्नीचं आणि आईचं जमत नाही, एवढ्या छोट्याशा कारणावरून तुम्ही मायबापाला बाजूला ठेवतात. शोकांतिका आहे आपली. जगाच्या पाठीवर फार मोठा शाप आपल्याला देऊन गेल्याशिवाय राहणार नाही दादा, फार मोठा शाप देतील. विनंती असेल माझी, तीर्थ एखादं कमी करा. नका जाऊ पंढरपूरला, नका जाऊ कन्याकुमारीला, नका जाऊ 4 धाम तीर्थयात्रेला, पण मायबाप जर घराच्या बाहेर असेल तर त्या मायबापाला घरामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. काही नाही लागत त्यांना, कुत्र्यासारखी जरी भाकरी फेकली ना तरी आनंदाने खातात, पण वृद्धाश्रमात पाठवू नका, तळताट भेटेल तुम्हाला. लक्षपूर्वक ऐका, शाप देऊन गेल्याशिवाय राहत नाही मायबाप. जर तुम्ही वृद्धाश्रमात त्या मायबापाला ठेवत असाल दादा, नका हाल करू. म्हातारपणाला ज्यांनी सोबत आयुष्य घालवलंय, म्हातारपणाला त्यांचे वाटे नका करू. वाटे करतोय आपण, राहू द्या त्यांना एकत्र, जगू द्या सुखानं. एक जण आईला सांभाळत आहे, एक जण बापाला सांभाळत आहे. म्हातारपणाला कोणती अपेक्षा करतात त्यांच्या कामाकडून? नाही, आमची आई त्याचंच काम करते, त्याच्याच घरी काम करते. नाही, आमचे वडील फक्त त्याच भावाच्या घरी काम करतात. म्हातारपणाला कोणती अपेक्षा करणार आपण त्यांची कामाकडून? ज्यांनी आयुष्य कामामध्ये घालवलंय, कामाने कष्ट केले, त्यांची म्हातारपणाला त्यांच्याकडून तुम्ही कामाची अपेक्षा करावी. सुखात नाही घालवू शकत आपण त्यांना. आयुष्य काबाड कष्टात गेलं त्यांचं, राब राबले तुमच्यासाठी. सुखानं जगू द्या त्यांना, करू द्या भगवंताचं भजन. करायचे असेल त्यांना 4 धाम तीर्थयात्रा, करू द्या त्यांना. असेल आपल्याकडे थोडे कष्टाचे पैसे, करू द्या त्यांना तीर्थयात्रा, सुखानं जगू द्या. आयुष्य फार झटलेत बघा तुमच्यासाठी. किती वेळा तुम्ही रात्रभर आईचं अंथरूण ओलं केलं असेल, तुमच्याही लक्षात नसेल हो, आपल्याही लक्षात येत नसेल. म्हणून तुम्हाला असं वाटतं आम्हाला कोणीच बघत नसेल. तुम्ही जसं तुमच्या मायबापासोबत वागणार ना, तशी तुमची मुलं सुद्धा तुमच्यासोबत वागणार, हे कदापि विसरता कामा नये. तुम्हाला असं वाटत असेल आमचे मुलं आम्हाला पाहत नाही, किंवा आमचे मुलं आम्हाला सांभाळतील, कर्म हे देवाच्या बापाला चुकलं नाही दादा, आपल्या कसं काय बापाला चुकेल? नाही चुकणार. तुम्ही जर तुमच्या मायबापासोबत तसं वागत असाल तर तुमची मुलंही किती आता तुम्ही चांगलं घडवा, पण कर्म फिरणार म्हणजे फिरणार, आणि आपलं कर्म आपल्याला भोगावं लागणार दादा. एक दिवस आपलेही मुलं आपल्याला असंच घराबाहेर काढणार. विनंती असेल, जोपर्यंत आहात तोपर्यंत मायबापाला सांभाळा. एका कवीने गोड वर्णन केले, तुला मिळेल बंगला माडी. थांबणार आहोत आपण 5 मिनिटांमध्ये. शेतीवाडी मोटार गाडी, आई बाप मिळणार नाही, ही जाण राहू दे थोडी, ही जाण राहू दे थोडी. म्हातारपणी त्या आई बापाला, म्हातारपणी त्या आई बापाला लावशील भीक मागाया. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. तुला मिळतील बायका पोर, गणगोत्र मित्र परिवार, स्वार्थाने गुरफटलेला हा मायेचा बाजार, हा मायेचा बाजार. जीवनामधली अमोल संधी, जीवनामधली अमोल संधी नको घालवू वाया. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. स्वामी तिन्ही जगाचा आई बिना भिकारी, समजून उमजून घे रे तू होऊ नको अविचारी, तू होऊ नको अविचारी. बुंदी लाडूच्या पंक्ती बसवशील, बुंदी लाडूच्या
जाऊशील नंतर तुझे वाया मिळणार नाही तुला आई बाप. बापाची माया मिळणार नाही तुला बापाची माया. आहे तोपर्यंत भजन करा. तुकोबांना आपण विचारू. तुकोबाराय म्हणतात जोपर्यंत आहे तोपर्यंत मी भगवंताचं मंगल नाम घेणार आहे आणि तीर्थ स्वरूप असणारे मायबाप त्यांची सेवा करणार आहे. जरा भजन करू. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत भजन मी करणार आहे. परमार्थाचा अट्टहास मी करणार आहे. आपण गोड प्रेमानं भजन करूया. विठोबा रखुमाई 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 विठोबा निश्चिंतेने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचुया. शेवटी तुकोबाराय म्हणतात राहिलेलं आयुष्य मी काय करणार आहे. 2 मिनिटं सरळ सरळ समारोप करू फक्त. तुका मने मुक्ती परिनिली नोवरी तुका मने मुक्ती परिनिली नोवरी तुका मने मुक्ती परिनिली नवरी तुका मने मुक्ती परिनिली नवरी. आता दिवस चारी खेळी मेळी आता दिवस चारी खेळी मेळी खेळी मेळी आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा. कुंटलिया धावा कृष्णजिया कुंटलिया धावा कृष्णजिया पावलो विसावा निश्चितीने पावलो विसावा आता दिवसचारी खेळी मिळी राहिलेलं आयुष्य तुकोबाराय सांगतात मी जीवनरूपी मुक्तीशी लग्न लावून तिच्याशी खेळण्यात बागडण्यात आयुष्य घालवणार आहे. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी आता दिवसचारी खेळी मिळी आता निश्चिंतेने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या यथामते अवकाश झालेली सेवा. माऊलींच्या नाथ महाराजांच्या जगद्गुरु श्री संत तुकोबांच्या शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या जन्मदात्या माईबापांच्या तुम्हा सर्व समर्थ माईबापांच्या श्री गुरूंच्या चरणी आजची ही सेवा समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देण्याच्या अगोदर सूचना आहे. वैजापूर या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या शिष्य श्री संत बहिणाबाई महाराज या बहिणाबाईंच्या नावानं आपली वारकरी शिक्षण संस्था आहे. एकूण 120 विद्यार्थी या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतात. 70 मुली आहे आणि 50 मुलं आहे या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकत आहे. सुंदर असं कीर्तन गोड गायन आपल्याही भागातले बरेच विद्यार्थी आहेत. कीर्तन असेल प्रवचन असेल भागवत असेल रामायण असेल मृदंग असेल पेटी असेल संस्कृत असेल पंचदशी असेल ज्ञानेश्वरी गाथा विचारसागर संस्कृत या सर्व गोष्टींचं अध्ययन आध्यात्मिक शिक्षणाबरोबर शालेय शिक्षणाची ही आध्यात्मिक शिक्षणाची सुवर्ण संधी आहे नाही का. शालेय शिक्षण पण आहे आणि आध्यात्मिक शिक्षण पण आहे. आणि दरवर्षी आपलं वारकरी शिबिर होत असतं वैजापूर या ठिकाणी. याही वर्षी भव्य दिव्य प्रमाणामध्ये वारकरी शिक्षण संस्था वैजापूर या ठिकाणी 4 मे पासून तर 25 मे पर्यंत भव्य दिव्य प्रमाणामध्ये बालसंस्कार शिबिर होणार आहे. आणि त्याच्या अगोदर आपल्या नाशिक जिल्ह्यामध्येच वाकी तालुका चांदवड जिल्हा नाशिक वाकी बुद्रुक या ठिकाणी भगवान श्री विष्णू मंदिरामध्ये या महिन्यातच अजून 7-8-10 दिवसांनी 23 एप्रिल
तर 5 मे पर्यंत भव्य दिव्य बाल संस्कार शिबिर होणार आहे. 2 शिबिर आहे. अगोदर वाकीला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये लासलगाव शेजारी 5 किलोमीटरवर. 23 एप्रिल पासून तर 5 मे पर्यंत भव्य दिव्य बाल संस्कार शिबिर होणार आहे. ज्यांना कोणाला इच्छा असेल, मुलं पण आणि मुली पण, त्यांनी संपर्क करू शकतात. कीर्तन झाल्यावर व्हिजिटिंग कार्ड आहे, त्याच्यावर नंबर आहे, संपर्क करू शकतात आणि ॲडमिशन करू शकतात. आणि संस्थेचे ॲडमिशन 1 जूनपासून चालू होतात. पुनश्च एकदा आजची ही झालेली सेवा वैकुंठवासी सुखदेव बाबांच्या या ठिकाणी चरणावर अर्पण करून खऱ्या अर्थानं त्यांचा जो कुटुंब परिवार आहे, गंगा भागीरथी, अनका सुखदेव विघ्ने, नितीन सुखदेव विघ्ने, रोहिणी नितीन आहेर, सरला नवनाथ निकम, मनीषा नितीन विघ्ने, सुनंदा लक्ष्मण मोरे, चंद्रभान दामो विघ्ने, बाळासाहेब दशरथ विघ्ने, केदू शंकर विघ्ने, सर्जेराव माधव विघ्ने, दत्तात्रय लक्ष्मण विघ्ने, हा त्यांचा सर्व कुटुंब परिवार. भगवान परमात्मा या विघ्ने परिवाराला या दुःखातून बाहेर येण्याचं सामर्थ्य देव, अशीच या ठिकाणी प्रार्थना करू. आमचे साईनाथ भाऊ विघ्ने असेल, डोंबरे बाबा असतील, बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणावरती आमचे चुलते आहे भागीनाथ तात्या जगताप, आमच्या संस्थेच्या सर्व विद्यार्थिनी आहे ज्यांनी सुंदर असं गायन केलं. नाव रवी महाराज असेल, आमच्या ऐश्वर्या दिदीचे वडील या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने. माझ्यासोबत आलेले माझे पतिदेव हरिभक्त परायण मृदंग विशारद आदरणीय रामेश्वर महाराज सोनवणे, त्यांचं या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. हरी हा. आणि सिस्टर मला दादांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. अतिशय गोड आणि मंजूळ आवाज पोहोचवण्याचा तुमच्या प्रयत्न केला. अतिशय अप्रतिम साऊंड आहे दादा तुमचं या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, विठ्ठल जय जय